So hello friends, we will see today the next component of this particular chapter. Okay. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये जिओमेट्रिक डिझाईनचे जे फॅक्टर्स कंट्रोलिंग जिओमेट्रिक डिझाईन ते बघितले होते. ठीक आहे. तर आपण या लेक्चरमध्ये स्टॉपिंग साईड डिस्टन्स, ठीक आहे, साईड डिस्टन्स काय असतं ते बघणार आहे. तर साईड डिस्टन्स आपण जनरली ज्यावेळेस व्हेकल ड्राईव्ह करतो रोड सरफेसवर, ठीक आहे, तर त्या रोड सरफेसवर व्हेकल ड्राईव्ह करत असताना आपल्याला एक डिस्टन्स अवेलेबल करून द्यावा लागतं रोड कन्स्ट्रक्शनमध्ये. ठीक आहे. तर त्यावेळेस साईट बघण्यासाठी म्हणजे आपल्याला आता तुम्ही या स्लाईडमध्ये बघू शकता की या ठिकाणी जी हाईट आहे, ठीक आहे, आय लेवलची जी हाईट आहे ती जनरली आपली 1.2 मीटर असते. ठीक आहे. तर 1.2 मीटर हाईटवरून आपण हा जो ऑब्जेक्ट आहे इकडं, ठीक आहे, तर ह्या ऑब्जेक्टची हाईट जनरली 0.15 मीटर एवढी आपण जनरली IRCने स्पेसिफाय केल्याप्रमाणे कन्सिडर करत असतो. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण व्हेकल चालवत असतो, 4 व्हीलर असो की 2 व्हीलर असो, याच्यामधून 1.2 मीटर एवढ्या हाईटवरून आपण हा जो ऑब्जेक्ट आहे तुमचा, ठीक आहे, ऑपोजिट साईडला किंवा मग कर्वच्या पोर्शनमध्ये जो ऑब्जेक्ट असतो तो आपल्याला 1.2 मीटर एवढ्या हाईटवरून इझिली डिटेक्ट झाला पाहिजे. तर त्या पर्टिक्युलर जे डिस्टन्स आपण तो डिटेक्ट होण्यासाठी जे पर्टिक्युलर डिस्टन्स मेंटेन केलेलं असतं त्याला आपण जनरली साईड डिस्टन्स असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर इथं तुम्ही रीड करू शकता, साईड डिस्टन्स इज द लेंथ ऑफ हायवे अ ड्रायव्हर नीड्स टू बी ॲबल टू सी क्लिअरली. ठीक आहे. काही पण ऑब्जेक्ट तुमचे रोड सरफेसमध्ये अवेलेबल असतील, ठीक आहे, किंवा मग ॲक्सिडेंटमध्ये इन केस ऑफ ॲक्सिडेंट ते जर अवेलेबल झाले तर मग त्या केसमध्ये आपल्याला ते इझिली डिटेक्ट झाले पाहिजे. तर त्या पर्टिक्युलर पर्पजसाठी आपण जे डिस्टन्स रोड सरफेसवर प्रोव्हाइड करतो त्या पर्टिक्युलर डिस्टन्सला आपण साईड डिस्टन्स असं म्हणतो. ठीक आहे. सो इट इज द इम्पॉर्टंट फॉर ड्रायव्हर्स ऑन हायवे टू सी फार इनफ डाऊन द हायवे टू रिकॉग्नाइज अन ऑब्जेक्ट इन द पाथ. ठीक आहे. ड्रायव्हरला एकदम इझी वेमध्ये तो ऑब्जेक्ट किंवा मग येणारं जे व्हेकल आहे, समोरून येणारं व्हेकल हे इझिली डिटेक्ट झालं पाहिजे. तर त्या पर्पजसाठी आपण साईड डिस्टन्स हे जनरली प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे. मग त्यानुसार ड्रायव्हरला रिॲक्शन घेता येते, त्यानुसार मग तो पुढे ड्राईव्ह करू शकतो इझिली. ठीक आहे. तर या पर्टिक्युलर लेंथला आपण जनरली साईड डिस्टन्स असं म्हणतो. त्यानंतर साईड डिस्टन्सचे आपण बेसिकली 2 टाईप्समध्ये डिव्हिजन करतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण पहिला टाईप जो बघणार आहे तो आहे स्टॉपिंग साईड डिस्टन्स आणि दुसरा जो टाईप आहे तुमचा तो ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स. ठीक आहे. तर अगोदर आपण SSD बघू, म्हणजे स्टॉपिंग साईड डिस्टन्स. सो स्टॉपिंग साईड डिस्टन्स यू कॅन रीड इट आउट हिअर ॲज it is the minimum side distance available on highway at any spot having sufficient length to enable the driver to stop a vehicle traveling at design speed. ठीक आहे. आता मिनिमम साईड डिस्टन्स म्हणजे आपण व्हेकल चालवत असताना जे मिनिमम आपल्याला व्हिजनसाठी किंवा जो ऑब्स्ट्रक्शन आपल्या वेमध्ये येतो आहे तो ऑब्स्ट्रक्शन डिटेक्ट करण्यासाठी जो मिनिमम व्हिजिबल डिस्टन्स जे असतं, ठीक आहे, किंवा मिनिमम जे साईट डिस्टन्स असतं, ठीक आहे, तर त्या पर्टिक्युलर साईड डिस्टन्सला आपण स्टॉपिंग साईड डिस्टन्स म्हणतो. म्हणजे जर आपल्याला ऑब्स्ट्रक्शन आलं समजा वेमध्ये, तर ते ऑब्स्ट्रक्शन आपल्या ॲनालिसिसमध्ये म्हणजे आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे की आता आपल्या वेमध्ये ऑब्स्ट्रक्शन आहे आणि ते ऑब्स्ट्रक्शन आपल्याला ओव्हरकम करायचं आहे किंवा मग ते डिटेक्ट करण्यासाठी जे मिनिमम आपल्याला एक व्हिजन लेंथ प्रोव्हाइड करावं लागतं. ठीक आहे. जेणेकरून आपण आपलं व्हेकल हे त्या ऑब्स्ट्रक्शन येण्याच्या अगोदरच एका पर्टिक्युलर सफिशियंट लेंथपर्यंत आपलं व्हेकल हे स्टॉप करू शकतो. तर ते आपल्याला करण्यासाठी, ते सगळं मॅनेज होण्यासाठी जे एक पर्टिक्युलर डिस्टन्स अवेलेबल करून द्यावं लागतं त्याला आपण स्टॉपिंग साईड डिस्टन्स असं म्हणतो. ठीक आहे. सो यू कॅन से इट ॲज अ सिम्पल वे, you can define the SSD as the minimum side distance by which you can stop your vehicle by observing your obstruction in the way of your traveling. Okay. Then next
या स्लाईडमध्ये तुम्ही इथं बघू शकता, जर तुम्ही ह्या डायरेक्शनमध्ये व्हेकल ट्रॅव्हल करताय आणि इथं ऑब्जेक्ट आहे असं तुम्हाला जर डिटेक्ट झालं, तर हे पर्टिक्युलर जे डिस्टन्स आहे, तर हे पर्टिक्युलर डिस्टन्स एवढं मेंटेन केलं गेलं पाहिजे की तुमचं व्हेकल हे त्या ऑब्जेक्टपर्यंत जाण्याच्या अगोदरच तुमचं व्हेकल हे कंट्रोलमध्ये आलं पाहिजे किंवा मग स्टॉप झालं पाहिजे. ठीक आहे. तर ह्या पर्टिक्युलर डिस्टन्सला आपण स्टॉपिंग साईड डिस्टन्स असं म्हणतो. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्लाईडमध्ये इथं बघू शकतो आपण की स्टॉपिंग डिस्टन्स जे आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली आपण व्हेकल स्टॉप करतो. जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की PIV जी थेअरी आहे, ठीक आहे, तर त्या PIV थेअरीनुसार आपण आपले जे इमोशन्स असतात, आपल्याला लागणारा परसेप्शन टाईम असतो, इंटेलेक्च्युअल टाईम असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली आपण 2 कंडिशन्समध्ये क्लासिफाय करतो. तर त्याच्यामध्ये आहे पहिली कंडिशन आहे रिॲक्शन डिस्टन्स, ठीक आहे, त्याला आपण लॅग डिस्टन्स पण म्हणू शकतो, आणि दुसरी कंडिशन आहे ब्रेकिंग डिस्टन्स. ठीक आहे. आता लॅग डिस्टन्स किंवा रिॲक्शन डिस्टन्स म्हणजे आपल्याला तुम्ही ज्यावेळेस व्हेकल ड्राईव्ह करताय, तर व्हेकल ड्राईव्ह करता वेळेस ऑब्स्ट्रक्शन बघितल्याच्या नंतर तुम्हाला रिॲक्शन घेण्यासाठी जेवढं डिस्टन्स तुम्ही लावणार आहे, ठीक आहे, जेवढं डिस्टन्स तुम्हाला ती रिॲक्शन घेण्यासाठी लागणार आहे, तर त्या पर्टिक्युलर डिस्टन्सला आपण लॅग डिस्टन्स किंवा रिॲक्शन डिस्टन्स असं म्हणतो. ठीक आहे. आणि त्यानंतर रिॲक्शन घेतल्याच्या नंतर आपल्याला ज्यावेळेस तुम्ही ब्रेक अप्लाय करणार आहे आणि ब्रेक अप्लाय केल्याच्यानंतर व्हेकल ज्यावेळेस स्टॉप होणार आहे, तर तो जो पर्टिक्युलर डिस्टन्स लागणार आहे, कारण या गोष्टी ऑफर होण्यासाठी तुम्ही काही ना काही डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे व्हेकलमध्ये. ठीक आहे. असं नाही आहे की तुम्ही ऑब्स्ट्रक्शन बघितलं आणि लगेच ब्रेक मारला आणि लगेच ऑन द स्पॉट तिथंच व्हेकल थांबलं. ठीक आहे. असं कधीही नाही होत. ज्यावेळेस तुम्ही ऑब्स्ट्रक्शन बघता मग तुम्हाला लक्षात येण्यामध्ये काही वेळ जातो, त्यानंतर तुम्ही रिॲक्शन घेता, रिॲक्ट करता त्याच्यावर, त्यामध्ये काही वेळही जातो आणि तुमचं व्हेकल काही डिस्टन्स ट्रॅव्हल पण करून जातं त्या वेळेमध्ये. ठीक आहे. तर या गोष्टींमध्ये जे डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल करताय, ठीक आहे, हे खूप MM किंवा सेंटीमीटरमध्ये राहणारं डिस्टन्स आहे. ठीक आहे. हे काही तुम्ही म्हणजे किलोमीटरमध्ये नाही धावणार आहे, तुम्ही MM सेंटीमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. तर ते जे पर्टिक्युलर तुम्हाला डिस्टन्स लागणार आहे त्या पर्टिक्युलर डिस्टन्सला तुम्ही रिॲक्शन डिस्टन्स म्हणणार आहे. आणि ज्यावेळेस ब्रेक अप्लाय करणार तुम्ही, तर ब्रेक अप्लाय केल्याच्यानंतर तर तुमचं व्हेकल स्टॉप होईपर्यंतचं जे डिस्टन्स कॅरी करणार आहे तुम्ही किंवा ट्रॅव्हल करणार आहे, ते पर्टिक्युलर डिस्टन्सला तुम्ही ब्रेकिंग डिस्टन्स म्हणता. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, आपण जर स्टॉपिंग साईड डिस्टन्स कॅल्क्युलेट करायला जर ॲनालिसिस जर केलं आपण, तर त्याच्यामध्ये तुम्ही स्टॉपिंग साईड डिस्टन्स हे रिॲक्शन डिस्टन्स ऑर लॅग डिस्टन्स प्लस ब्रेकिंग डिस्टन्स या दोघांची जर ॲडिशन केली तर तुम्हाला स्टॉपिंग साईड डिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर याच्यामध्ये बघा, रिॲक्शन डिस्टन्स जे आहे ते तुम्ही VTR, ठीक आहे, हा फॉर्म्युला वापरून तुम्ही डिटरमाइन करू शकता रिॲक्शन डिस्टन्स. ठीक आहे. त्यानंतर ब्रेकिंग डिस्टन्स, सो यू कॅन कॅल्क्युलेट ब्रेकिंग डिस्टन्स बाय यूजिंग फॉर्म्युला ॲज V²/2μg. ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही इथं V म्हणजे तुमचं स्पीड आहे व्हेकलचं, ठीक आहे, मीटर पर सेकंडमध्ये. त्यानंतर TR इज द रिॲक्शन टाईम इन सेकंड्स, ओके, रिॲक्शन टाईम. त्यानंतर न्यूला आपण Fसुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. त्याला फ्रिक्शन कोएफिशियंट जो असतो तुमचा. ठीक आहे. तर फ्रिक्शन कोएफिशियंट कोणता घ्यायचा आहे आपल्याला इथं, लॉन्जिट्युडिनल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. कारण यामध्ये व्हेकल जे ट्रॅव्हल करणार आहे ते अलॉंग दी लेंथ करणार आहे, त्यामुळं आपण कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो आहे तुमचा तो हा जो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे तो लॉन्जिट्युडिनल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन येणार आहे. ठीक आहे. लॉन्जिट्युडिनल, तर लॉन्जिट्युडिनल किती घेतो आपण जनरली 0.35 ते 0.4 या रेंजमध्ये. ठीक आहे. ते तुमच्या डिझाईन स्पीडवर अवलंबून असणार आहे, ते आपण समोरच्या स्लाईडमध्ये बघणारच आहे. तर तुमच्या डिझाईन स्पीडनुसार तुम्ही इथं न्यू किंवा स्मॉल f कन्सिडर करणार आहे, लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन कोएफिशियंट. ठीक आहे. आणि त्यानंतर ग्रॅव्हिटी जी असते स्मॉल जी, ती आपल्याला माहीतच आहे 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. फक्त एक लक्षात ठेवा, इथला जो V आहे तुमची जर स्पीड आहे ते तुम्हाला मीटर पर सेकंडमध्ये कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. आणि रिॲक्शन टाईम जो आहे इथं, रिॲक्शन टाईम आपण जनरली 2.5 सेकंड्स एवढा कन्सिडर करतो. ठीक आहे. 2.5 सेकंड्स.
Then so in this way you can calculate SSD as VT, okay, VT plus V square divided by 2GF. ओके, आता या केसमध्ये बघा हे तर सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. व्ही जर तुम्हाला KMPH मध्ये दिलेला असेल तर तुम्ही त्याला मीटर पर सेकंडमध्ये कॅल्क्युलेट करू शकता बाय मल्टिप्लाइंग विथ 5/18. ओके, आणि आता काही केसेसमध्ये बघा जर ग्रॅडियंट किंवा जो स्लोप आहे ग्राउंडचा स्लोप दिला असेल किंवा ग्रॅडियंट दिला असेल तुम्हाला, ठीक आहे, तर तो ग्रॅडियंट जर दिलेला असेल तर त्यामध्ये प्लस ऑर मायनस n% तुम्ही ॲड करणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी n म्हणजे तुमचा स्लोप पर्सेंटेज आहे. ठीक आहे, जो रेशो तुम्हाला दिलेला आहे 1:10, 1:25, त्यानुसार तुम्हाला ती पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून तिथं पर्सेंटेजमध्ये ती व्हॅल्यू घ्यायची. ठीक आहे, त्यानंतर स्टॉपिंग साईड डिस्टन्स तुम्ही याच्यामध्ये पण बघू शकता. ठीक आहे, आता बघा स्टॉपिंग साईड डिस्टन्स हे तुमच्या दोन्ही कर्वसाठी अप्लाय होतं. ठीक आहे, दोन्ही कर्वसाठी म्हणजे आपल्या हॉरिझॉन्टल कर्वमध्ये म्हणजे हॉरिझॉन्टल अलाइनमेंट असेल तर हॉरिझॉन्टल अलाइनमेंटवर हॉरिझॉन्टल कर्वसाठी साईड डिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, आणि साईड डिस्टन्स हे व्हर्टिकल समिट कर्ववर सुद्धा कॅल्क्युलेट केलं जातं. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे आपण पहिल्या स्लाईडमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, तर त्या प्रकारेच इथं पण तुम्ही बघू शकता की जे साईड डिस्टन्स आहे ते ही मिडल लाईन तुमची साईड डिस्टन्स आहे. ठीक आहे, आणि तुमचं हे जे ऑब्स्ट्रक्शन आहे मध्ये, तर हे ऑब्स्ट्रक्शनमध्ये न येता तुम्ही क्लिअरली इथून व्हिजिबल करू शकता की अदर साईडनं व्हेकल येत आहे. ठीक आहे, तर हे जे डिस्टन्स मग त्यांनी मेंटेन केलेलं आहे की अदर व्हेकल तुम्हाला इथून दिसतं आहे. ठीक आहे, तर ह्या पर्टिक्युलर डिस्टन्सवरून ते व्हेकल येत आहे हे दिसण्यासाठी जे डिस्टन्स इथं मेंटेन केलेलं आहे त्यालाच तुम्ही साईड डिस्टन्स म्हणताय. ठीक आहे, तर हे पर्टिक्युलर डिस्टन्स याच्यासाठीच तुम्हाला ग्राउंड सरफेसवरती अवेलेबल करून द्यावं लागतं. ठीक आहे, हॉरिझॉन्टल कर्वच्या केसमध्ये. त्याच ठिकाणी व्हर्टिकल समिट कर्वच्या केसमध्ये सुद्धा या प्रकारे तुम्ही साईड डिस्टन्स हे अवेलेबल करून देऊ शकता. ठीक आहे, यू कॅन सी इन दिस पिक्चर आय लेवल इज 1.2 मीटर. ठीक आहे, ड्रायव्हरची जी आय लेवलची हाईट असते ती जनरली 1.2 मीटर एवढी आपण कन्सिडर करतो, आणि ऑब्जेक्टची जी जनरल हाईट असते ती आपण 0.15 मीटर एवढी कन्सिडर करतो. ठीक आहे, सो दीज आर दी IRC स्पेसिफाईड व्हॅल्यूज. यू कॅन लर्न इट ॲज. ओके, देन आता आपण वरच्या स्लाईडमध्ये हा जो फॉर्म्युला इथं बघितला, हा फॉर्म्युला मीटर पर सेकंद आणि सेकंड्समध्ये बघितलेला आहे. ठीक आहे, तर ह्या स्लाईडमध्ये जर आपल्याला डायरेक्टली KMPH मध्ये जर व्हॅल्यू दिलेल्या असतील आणि KMPH मध्ये जर आपल्याला SSD डिटरमाइन करायचा असेल, ठीक आहे, ज्यावेळेस तुमचा स्पीड KMPH मध्ये आहे तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युलासुद्धा यूज करू शकता. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये V हा तुमचा KMPH मध्ये राहील. ठीक आहे, तर बघा 0.278 VT प्लस V स्क्वेअर डिवायडेड बाय 254F. ठीक आहे, ऑल पॅरामीटर्स आर ॲज युज्युअल. त्यानंतर कोएफिशिएंट ऑफ लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन जो तुम्हाला इथं F घ्यायचा आहे. ठीक आहे, हा जो F आहे तुमचा इथं या फॉर्म्युल्यामधला जो F आहे त्याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या तुम्हाला ॲज अ लॉन्जिट्युडिनल कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणून घ्यायच्या आहे. तर त्या तुमच्या डिझाईन स्पीडनुसार व्हॅरी होत आहेत. ठीक आहे, सो इट इज 0.4 फॉर 30 kmph, 0.38 for 40 kmph, 0.37 for 50 kmph, 0.36 for 60 kmph, and for ET or above ET it will be as 0.35. Okay, so in this way you can take your F value. Then इथे एक नोट डाऊन करण्यासारखा पॉईंट आहे की 2-वे ट्रॅफिक ज्या वेळेस असते आणि सिंगल लेन रोड सरफेस असतो. ठीक आहे, तर सिंगल लेन रोड सरफेससाठी जर तुम्ही SSD कन्सिडर करताय तर SSD हा 2 टाइम्स SSD बनतो. ठीक आहे, 2 टाइम्स मल्टिप्लाय होतो. ठीक आहे, कारण 2-वे ट्रॅफिकवर सिंगल लेन रोड असेल तर त्या केसमध्ये. ठीक आहे, त्यानंतर इन 1-वे ट्रॅफिक विथ सिंगल ऑर मोर लेन ऑर 2-वे ट्रॅफिक विथ more than single lane, then minimum SSD will be your SSD only. ठीक आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला काही व्हेरिएशन नाही करायचं आहे. परंतु ज्या केसमध्ये सिंगल लेन रोड सरफेस आहे, ठीक आहे,
सिंगल लेन रोड सरफेस आहे आणि 2 वेमध्ये ट्रॅफिक आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला SSD हा ट्वाईस घ्यावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर डिझाईन व्हॅल्यूज ऑफ स्टॉपिंग साईड डिस्टन्स फॉर हिल रोड्स. आता स्टॉपिंग साईड डिस्टन्सच्या जे डिस्टन्स आपल्याला मेंटेन करायचं आहे, ठीक आहे, ते हिल रोडच्या केसमध्ये काय कन्सिडर करायचं आहे, तर IRC 52नुसार आपण ह्या व्हॅल्यूज जनरली कन्सिडर करतो. ठीक आहे. फॉर स्पीड 20 द स्टॉपिंग साईड डिस्टन्स विल बी ॲज 20 मीटर. फॉर 25 kmph स्पीड इट विल बी ॲज 25 मीटर. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथं स्टॉपिंग साईड डिस्टन्स हे मेंटेन करू शकता हिल रोड्समध्ये. ठीक आहे. जे घाट रोड्स असतात, तर घाट रोड्समध्ये या प्रकारे तुम्ही SSD हा मेंटेन करू शकता. देन द हाईट ऑफ द ड्रायव्हर्स आहे अँड द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट्स आर ॲज्युम ॲज 1.2 मीटर अँड 0.15 मीटर रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. जसं आपण वरच्या स्लाईडमध्ये बघितलं, त्याच व्हॅल्यूज तुम्हाला हिल रोड्स किंवा घाट रोड्समध्ये सुद्धा ॲज इट इज प्रेफर करायचे आहे. ठीक आहे. त्यामध्ये काही व्हेरिएशन होणार नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट जो टाईप आहे तुमचा साईड डिस्टन्सचा, तो आहे ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स. ठीक आहे. तर ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्समध्ये बघा, ओव्हरटेकिंग ज्या वेळेस आपण रोड सरफेसवर ओव्हरटेक करतो. ठीक आहे. आता बघा, ओव्हरटेकिंग बेसिकली ओव्हरटेक करण्याची गरज का भासते. आता तुम्ही जर बघत असाल की रोड सरफेसवर जे पण वेगवेगळ्या कॅटेगरीतले व्हेकल्स रन करत आहेत. ठीक आहे. 2 व्हीलर्स असतात, 3 व्हीलर्स असतात, 4 व्हीलर्स असतात, ट्रॅक्टर्स आहे, कंटेनर्स आहे, बैलगाडी, पेडेस्ट्रियन्स, ठीक आहे, सायकल, मोटरसायकलिस्ट. तर सगळ्याच्या सगळ्या व्हेकल तुमच्या डिझाईन स्पीडवर रन होत नाहीत. ठीक आहे. म्हणजे तुमच्या रोड सरफेसची डिझाईन स्पीड जर 60 kmph आहे, तर सगळ्याच्या सगळ्या व्हेकल या 60 kmph जर ट्रॅव्हल झाल्या तर कोणत्याही व्हेकलला ओव्हरटेक करण्याची गरज भासत नाही. परंतु कोणताही ड्रायव्हर डिझाईन स्पीडनुसार व्हेकल चालू नाही शकत. म्हणजे त्याच्या कन्व्हिनियन्सनुसार रोड सरफेसवर व्हेकल ड्रायव्हर चालवत असतो. त्याच्यामागे बरेच फॅक्टर्स अवलंबून असतात, जसं आपण PIV थेअरीमध्ये पण बघितलं. ठीक आहे. मेंटल ॲबिलिटी झाली किंवा मग त्यांचं ट्रॅफिक ॲनालिसिस करण्याचा जो पार्ट आहे. ठीक आहे. तर त्या सगळ्या गोष्टी तिथं फॅक्ट करतात. त्यामुळं ओव्हरटेक ज्यावेळेस रोड सरफेसवर एखादं स्लो व्हेकल तुम्हाला ओव्हरटेक करायचं असेल, तर त्यावेळेस तुम्हाला ते सुद्धा साईड डिस्टन्स रोड सरफेसवर अवेलेबल करून द्यावं लागतं. तर याच्यामध्ये ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स इज द मिनिमम डिस्टन्स ओपन टू विजन ऑफ द ड्रायव्हर. ठीक आहे. इट इज द ओपन टू द विजन ऑफ द ड्रायव्हर इंटेंडेड टू ओव्हरटेक स्लो व्हेकल. ठीक आहे. आता जे व्हेकल तुम्हाला ओव्हरटेक करायचं आहे, ठीक आहे, तर त्या व्हेकलला ओव्हरटेक करण्यासाठी तुम्हाला जे विजन, म्हणजे विजनसाठी जे डिस्टन्स मेंटेन करून द्यावं लागतं. म्हणजे तुमच्या समोरून, आता समोरून ह्या डायरेक्शनने तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तुम्ही आता इथून ओव्हरटेक करणार आहे या व्हेकलला, परंतु त्या केसमध्ये तुम्हाला इकडून जे येणारं व्हेकल आहे ते पण लक्षात ठेवावं लागेल की समोरून एखादं व्हेकल येत तर नाही आहे ना. ठीक आहे. तर ते विजन तुम्हाला इथून समजलं पाहिजे ह्या पोर्शनपासून. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळेस इथं राहणार आहे तर किंवा थोडं मागं राहणार आहे ह्या व्हेकलच्या, तर इथून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की इकडून कोणचा ड्रायव्हर किंवा दुसरं व्हेकल येतं आहे का. तर याच्यासाठी जे विजन असतं, ठीक आहे, तर हे जे डिस्टन्स मेंटेन केलेलं असतं त्या विजनसाठी, त्या डिस्टन्सला तुम्ही OSD म्हणता. ठीक आहे. ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स असं म्हणता. तर बघा, OSDसाठी तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. ठीक आहे. D1 D2 + D3. आता याच्यामध्ये बघा, D1चं जे डिस्टन्स आहे ते 0.28 VB इंटू स्मॉल t + 0.28 VB कॅपिटल T + 2S + 0.28 V कॅपिटल T. ठीक आहे. याच्यामध्ये जे बेसिक टर्म्स आहेत तुमचा, म्हणजे कॅपिटल V जो आहे तुमचा ओव्हरटेकिंग व्हेकल आहे. ठीक आहे. ओव्हरटेकिंग व्हेकलचा स्पीड आहे. ठीक आहे. त्यानंतर VB जो आहे तो ओव्हरटेकन व्हेकलचा स्पीड आहे. ठीक आहे. म्हणजे जे व्हेकल तुम्हाला ओव्हरटेक करायचं आहे त्याचा स्पीड आहे. ठीक आहे. आणि तुम्ही ओव्हरटेक करताय तर तुमचा स्पीड किती घ्यावा लागेल, कॅपिटल V. आणि ज्या व्हेकलला तुम्ही ओव्हरटेक करताय म्हणजे ते स्लो व्हेकल आहे, तर स्लो व्हेकलची स्पीड काय झाली, V∗B. ठीक आहे. आता काही केसमध्ये तुम्हाला न्यूमेरिकल्समध्ये V∗B म्हणजे स्लो व्हेकलची
स्पीड किंवा मग ओव्हरटेकन व्हेकलची स्पीड ही गिवन नसते, तर मग त्या केसमध्ये तुम्ही ती 16 kmph कमी करू शकता. म्हणजे ओव्हरटेकिंग व्हेकलची जी स्पीड आहे, ठीक आहे, जे फास्ट व्हेकल आहे, ठीक आहे, जो व्यक्ती ओव्हरटेक करतो आहे त्या व्यक्तीची जेवढी स्पीड आहे त्याच्यापेक्षा 16 kmph स्पीड ही कमी कन्सिडर केले जाते स्लो व्हेकलची, ठीक आहे. तर यामुळे तुम्ही या प्रकारे स्लो व्हेकलची स्पीड इथून कन्सिडर करू शकता, ठीक आहे. त्यानंतर टी जो आहे तुमचा टी जो आहे तो रिॲक्शन टाईम ऑफ ड्रायव्हर, ठीक आहे. आता या केसमध्ये टी लक्षात ठेवा, टी जो असतो तो 2 सेकंड्स असतो, ठीक आहे. आणि 2 सेकंड्स, ठीक आहे, याच्यामध्ये. आणि जो तुमचा SSD मधला जो टी आपण घेतो रिॲक्शन टाईम ऑफ ड्रायव्हर, तो जनरली 2.5 सेकंड्स घेतो. आणि OSD मधला रिॲक्शन टाईम हा जनरली 2 सेकंड्स आपण कन्सिडर करतो. त्यानंतर हा एक फॅक्ट लक्षात ठेवा. त्यानंतर कॅपिटल टी, ठीक आहे. तर कॅपिटल टी तुम्ही या फॉर्म्युल्यानुसार इथं डिटरमाइन करू शकता. 4 × 3.6s डिवायडेड बाय ए, ठीक आहे. त्यालाच तुम्ही शॉर्टकटमध्ये जर लिहिलं, ठीक आहे, त्याला म्हणजे एक्सपांड वगैरे केलं तर ते √14.4s डिवायडेड बाय कॅपिटल ए. ए इज नथिंग बट युअर ॲक्सेलरेशन, ठीक आहे, ॲक्सेलरेशन ऑफ युअर व्हेकल, ठीक आहे. ज्या ॲक्सेलरेशनमध्ये तुम्ही व्हेकल ट्रॅव्हल करताय ते ॲक्सेलरेशन म्हणजे कॅपिटल ए, ठीक आहे. त्यानंतर जो एस आहे तुमचा तो स्पेसिंग ऑफ व्हेकल. तुमचे जे व्हेकल आहेत म्हणजे ओव्हरटेकन व्हेकल आणि ओव्हरटेकिंग व्हेकल, तर दोन्ही व्हेकलमधलं स्पेसिंग किती आहे, अंतर किती आहे, तर ते तुम्ही ह्या फॉर्म्युल्यानुसार इथं डिटरमाइन करू शकता. 0.2 v⁻b + 6, ठीक आहे. त्यानंतर मिनिमम ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स किती असतं, D1, D2, D3 फॉर 2 वे ट्रॅफिक. 2 वेचं जर ट्रॅफिक असेल तर त्या केसमध्ये तुम्ही D1 + D2 + D3 एवढं डिस्टन्स कन्सिडर करता. आणि ज्यावेळेस 1 वे ट्रॅफिक रेग्युलेशन असतं, ठीक आहे, 1 वे ट्रॅफिकमध्ये D1 + D2 एवढाच पार्ट तुम्ही कन्सिडर करता, ठीक आहे. कारण 1 वे ट्रॅफिकमध्ये बघा तुम्हाला फक्त आता बघा या केसमध्ये 1 वे ट्रॅफिक, ठीक आहे, ॲज नो व्हेकल इज एक्सपेक्टेड फ्रॉम दी ऑपोजिट डायरेक्शन. आता 1 वे ट्रॅफिक म्हणजे काय, ह्या साईडमध्ये तुम्ही जात आहे तर इकडून आहे ना व्हेकल येतच नाही आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ॲज नो व्हेकल इज एक्सपेक्टेड फ्रॉम दी ऑपोजिट डायरेक्शन, ह्या डायरेक्शनमधून व्हेकल येतच नाही आहे, त्यामुळे त्याला तुम्ही 1 वे ट्रॅफिक म्हणताय, ठीक आहे. 1 वे, ओनली सिंगल वे, ठीक आहे, फक्त ह्या डायरेक्शनमधून व्हेकल पास होणार आहे. त्यामुळे तुमचा जो D3चा कंटेंट आहे तो तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करणार नाही आहे, ठीक आहे. परंतु ज्या केसमध्ये 2 वे ट्रॅफिक आहे, ठीक आहे, 2 वे मीन्स दोन्ही वेमध्ये ट्रॅफिक चालू आहे, ठीक आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला D3चा जो पोर्शन आहे तो कन्सिडर करावा लागतो. तर हा एक महत्त्वाचा इथं पॉईंट आहे, ठीक आहे. हे बघा इथं नोट पण दिलेली आहे यांनी, रिॲक्शन टाईम ऑफ ड्रायव्हर इज टेकन ॲज 2 सेकंड्स, ठीक आहे. आणि SSDमध्ये ती 2.5 सेकंड्स आपण जनरली कन्सिडर करतो. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे इथं, तर हा लक्षात ठेवा. जनरली आपण न्यूमेरिकल्स वगैरे करताना ह्याच चुका करतो, ठीक आहे. त्यानंतर बघा ओव्हरटेकिंग झोन्स. आता ओव्हरटेकिंग झोन्स म्हणजे तुम्ही पूर्णच्या पूर्ण तुमचा रोड ज्या वेळेस चालू झाला, समजा तुम्ही घरातून निघले तर तुमचं जिथं डेस्टिनेशन आहे तर पूर्ण रोडवर तुम्ही ओव्हरटेकिंग नाही करू शकत, ठीक आहे. कंप्लीट थ्रू आउट युअर वे यू कॅन नॉट ओव्हरटेक ईच अँड एव्हरी व्हेकल, ठीक आहे. तर काही ओव्हरटेकिंग झोन्स प्रोव्हाइड करून दिलेले असतात, त्या पर्टिक्युलर झोन्समध्येच ओव्हरटेकिंग ही जनरली करावी लागते, ठीक आहे. तर बघा ओव्हरटेकिंग झोन्स काय असतात. It is desirable to construct highways in such a way that the length of road visible ahead at every point is sufficient for safe overtaking, okay, and it is practicable. There may be stretches where the safe overtaking distance cannot be provided, ठीक आहे. तिथं काही असे पण स्ट्रेचेस असतात रोड सरफेसमध्ये जिथं ओव्हरटेकिंग ही अलाउड केलेली नसते, ठीक आहे. काही पर्टिक्युलर झोन्समध्येच तुम्ही ओव्हरटेकिंग करू शकता, ठीक आहे.
ओव्हरटेकिंग ऑपॉर्च्युनिटी फॉर व्हेकल्स मुव्हिंग ॲट डिझाईन स्पीड शुड बी गिवन ॲट फ्रिक्वेंट इंटरवल्स. काही पर्टिक्युलर इंटरवल्समध्ये तुम्हाला फ्रिक्वेंट किंवा पर्टिक्युलर इंटरवल्समध्ये तुम्हाला ओव्हरटेकिंग झोन प्रोव्हाइड करून दिलेले असते. ठीक आहे, ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणारच आहे की नेमके कशा प्रकारे ते ओव्हरटेकिंग झोन्स तुम्ही कन्सिडर करताय. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मिनिमम जी लेंथ असते ओव्हरटेकिंग झोनची ती शुड बी 3 टाइम्स ऑफ सेफ ओव्हरटेकिंग झोन. ठीक आहे, इट शुड बी 3 टाइम्स ऑफ दी सेफ ओव्हरटेकिंग डिस्टन्स. ठीक आहे, फॉर वन वे ट्रॅफिक. वन वे ट्रॅफिक तुम्ही वन वे ट्रॅफिकसाठी 3 टाइम्स ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्सच्या 3 टाइम्स ओव्हरटेकिंग झोन हा जनरली कन्सिडर केला जातो. आणि 3 टाइम्स फॉर युअर टू वे रोड्स. ठीक आहे, टू वे रोड्समध्ये 3 टाइम्स ऑफ युअर OSD ओव्हरटेकिंग झोन हा अवेलेबल असतो. ठीक आहे, त्यानंतर डिझायरेबल जी लेंथ असते. ठीक आहे, म्हणजे एका सेफ झोनसाठी किंवा मग एक सेफ जर पकडलं तुम्ही तर तुम्ही वन वे रोडसाठी ती 5 टाइम्स असते आणि टू वे रोडसाठी सुद्धा 5 टाइम्स असते, पण त्याच्यामध्ये D1 D2 इन्क्लूड असतं आणि टू वे रोडसाठी D1 + D2 + D3 इन्क्लूड असतो. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही इथं बघू शकता की जो ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स हा जो पर्टिक्युलर पोर्शन आहे तुमचा. ठीक आहे, हा जो पर्टिक्युलर पोर्शन आहे हा तुमचा ओव्हरटेकिंग झोन आहे. ठीक आहे, हा जो पर्टिक्युलर पोर्शन आहे तो तुमचा ओव्हरटेकिंग झोनमध्ये कन्सिडर केला जातो आणि हा जनरली 3 to 5 टाइम्स ऑफ युअर OSD. ठीक आहे, OSD ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स आपण जे कॅल्क्युलेट करणार आहे. ठीक आहे, तर त्या OSD कॅल्क्युलेशननुसार ओव्हरटेकिंग झोन हा 3 ते 5 पट जनरली प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे, हिअर इन दिस पर्टिक्युलर स्केच ओव्हरटेकिंग झोन बिगिन्स विथ S1. ठीक आहे, अँड ओव्हरटेकिंग झोन एंड्स ॲट युअर S2. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही हे बोर्ड्स पण बघू शकता. ठीक आहे, हे बोर्ड्स जनरली नो ओव्हरटेकिंग झोन किंवा नो ओव्हरटेकिंग एरियामध्ये कन्सिडर केले जातात. ठीक आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला ओव्हरटेकिंग करायचं नाही आहे त्या केसमध्ये या प्रकारचे बोर्ड्स तुम्ही बघू शकता. त्याला नो ओव्हरटेकिंग झोन मार्किंग असं पण म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे, तर या स्लाईडमध्ये आपण साईड डिस्टन्स, त्यानंतर साईड डिस्टन्सचे टाईप्स, ठीक आहे, OSD आणि SSD, आणि ते नंतर कॅल्क्युलेट कसे करायचे, त्यानंतर त्याचे काय स्पेसिफिकेशन्स असतात, कोणत्या पर्पजसाठी ते दोन्ही अवेलेबल करून दिलेले असतात रोड सरफेसवर, हे बघितलं. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जो तुमचा ग्रॅडियंटचा पोर्शन आहे किंवा मग कर्वचा पोर्शन आहे. ठीक आहे, तर तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये इथं बघणार आहे. ठीक आहे, सो थँक्स फॉर वॉचिंग.